होता की सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते। कारण या महानगरपालिकेचा जर एकंदरीत अभ्यास करायचा झाला तर सर्वात आर्थिक उलथापालथ या महानगरपालिकेमध्ये होते, कारण आर्थिक राजधानी ही देशाची आहे। यासाठी कारण ठाकरेंची सत्ता या महानगरपालिकेमध्ये अबाधित राहिलेली होती। गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे याच्या आधी सुद्धा काँग्रेसची सुद्धा सत्ता राहिली असेल आणि आता ही सत्ता उलथवून लावण्याचा आणि ठाकरेंचा पराभव करण्याचा हा एक प्रकारे चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधलेला होता। कितपत यश मिळू शकतं याला? नाही, मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही मुंबई महापालिकेविषयी? हो, मी मुंबई महानगरपालिकेविषयी बोलतोय। नाही, मुंबई महापालिकेमध्ये बघा की दोन ठाकरे जे एकत्र आले, मी मगाशी जॉईन झालो तेव्हा मकरंजी म्हणत होते, या दोन्ही ठाकरेंना म्हणजे त्यांनी अपॉर्च्युनिस्ट हा शब्द वापरला नाही, पण मला असं वाटतं की हे दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं हे मुळात त्यांना पर्याय नव्हता राहिलेला। बरं, कारण राज ठाकरे हे मागच्या काही वर्षांमध्ये फार निवडणुकीमध्ये म्हणजे मनसेचा सहभाग राहिला नाही, आणि तो निवडणुकांमध्ये जर सहभाग राहिला नाही एखाद्या पक्षाचा, त्या पक्षाचं लवकर त्यांचं जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्या पक्षाचं मूल्य आणि एकूण त्याचा कनेक्ट लोकांशी कमी होतो। मनसेमध्ये राज ठाकरेंच्या पलीकडे म्हणजे इलेक्टिव्ह मटेरियल किती आहे त्यांच्या उमेदवारांमध्ये, हा एक महत्वाचा भाग आहे। बरं, उद्धव ठाकरे काही प्रमाणामध्ये त्यांची सेना त्यामध्ये म्हणजे ते निवडणुका लढत राहिले, त्याच्यामुळे त्यांचा ती जमेची बाजू आहे। पण त्यांचे दोन जे तुकडे झाले, शिंदे सेना त्या पॉवरमध्ये गेली, तर निश्चितपणे सत्तेच्या बाजूला लोकांची जास्त जवळीक असते किंवा लोक तिकडे लवकर जातात, कारण त्यांच्या कामांचा संदर्भ त्याच्यामध्ये असतो। तर मला असं वाटतं की पुन्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेशिवाय मुंबईमध्ये पर्याय नाही, आणि त्याच्यामुळेच भाजपने देखील शिंदे सेनेला बऱ्यापैकी तिथे वेटेज दिलं सीट देताना। त्याच्यामुळे भाजपाला शिंदे सेनेला सोबतच घेऊन तिथे यायचं आहे। पण जो काही एकूण अंदाज आहे, एक सर्वात महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की भाजपा हे नेहमी म्हणतं की आम्ही 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो। त्याच्यामुळे भाजपाची जी निवडणुकीची जी तयारी होती महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये, ती तयारी आपल्याला ती तयारी त्यांना निश्चितपणे विजयाचा मार्ग त्यांचा मोकळा करून देईल। आणि दुसरं म्हणजे प्रभाग सिस्टीम, 4 वार्डांचा जो प्रभागाचा जी पद्धती जी आहे, म्हणजे ज्यासाठी भाजपा वाट पाहत होती, आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याचा निर्णय दिल्यानंतर ती 4 वार्डांचा प्रभाग जे आहे, तर ती नेहमी एक बघा की भाजपा हा आपल्या पक्षाला घेऊन पुढे जातो। म्हणजे जसं 4 वार्डामध्ये समजा 4 उमेदवार असतील, तर त्या 4 उमेदवारांच्या नावांपेक्षा हे हे 4 ठिकाणी आहे, हे 4 उमेदवार आहे, इथे कमळ आहे। तर मला वाटतं ही जी त्यांची आहे, आणि मागच्या 1 वर्षापासून ते प्रयत्न करत होते, उमेदवार बदलणं न बदलणं हा भाग वेगळा आहे, त्याच्यामुळे ती जी तयारी होती, त्यांचं जे पोल मॅनेजमेंट होतं, लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची पद्धत ज्या पद्धतीने त्यांनी अंगीकारली होती, जी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं असेल की ती अंगीकारली होती। आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे परिवारातल्या ज्या 36 संघटना आहे, RSS पासून आपल्याला बरेच नावं इथे घेता येतील, तर हे सगळे लोक त्यामध्ये कामी लागले होते। म्हणजे अंतर्गत प्रचार, बाहेर जो आपल्याला प्रचार दिसत होता तो वेगळा होता, पण अंतर्गत प्रचार घराघरांमध्ये जाऊन त्या लोकांनी भाजपाने आतापर्यंत काय काय कामं केलेली आहे, आज जसं मध्यंतरीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही, आणि मुंबईमध्ये नवी मुंबई असो, मराठी माणसांना घरं देण्याचा बाब असो, हे कधीच ठाकरेंनी केलं नाही। त्याच्यामुळे मला वाटतं की पोल मॅनेजमेंट जे आहे, भाषणांचं जाऊ द्या, पण पोल मॅनेजमेंट जे आहे की लोकांपर्यंत जो कनेक्ट एस्टॅब्लिश करणं, म्हणजे अगदी तुम्हाला वोटर कार्ड मिळालं का, तुम्हाला तुमचा वोटर नंबर आलेला आहे का, आणि त्यांच्याकडे मशीन जाऊन ते काढून देणं, या प्रकारचे जे सगळे, किंवा चौपाल सभा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या होत्या, आणि त्यांनी निवडणुकी आधी ज्याला आपण म्हणतो की एक अगदी मायन्यूट जे पोल मॅनेजमेंट असतं, ते केल्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की भाजपा सेना यावेळेस मुंबई महापालिकेवर
निश्चितपणे त्यांचा झेंडा फडकवणार. नक्कीच. मी आता मकरंद सर तुमच्याकडे येतोय. आपण जर बघितलं असेल तर इतर महानगरपालिकांचा सुद्धा अभ्यास करायचा झाला तर प्रत्येक जण आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई व्यवस्थितपणे हाताळत होता. जसं आता विकास सरांनी सांगितलं की भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही 24 तास इलेक्शनच्याच